विधानसभा निवडणुकीसाठी महायुती समन्वय समितीची स्थापना करणार आहे आणि तीनही पक्षाचा समन्वय राखण्यासाठी महायुती केंद्रीय समन्वय समितीची स्थापना करणार। ही या क्षणाची मोठी बातमी आपण साम टीव्हीवर बघतोय। लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळण्यासाठी आणि महायुतीच्या उमेदवाराच्या कॅम्पेनसाठी महायुतीची समन्वय समिती काम करेल। विश्वसनीय नेत्याची साम टीव्हीला ही माहिती मिळते। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, नेमकी कसली समिती असेल, काय काम या समितीचं असणार आहे, सविस्तर अपडेट। शेजल, राज्यामध्ये आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला खूप मोठा फटका बसल्याचं बघायला मिळालं आणि त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर राज्यामध्ये 48 पैकी फक्त 17 जागा ज्या आहेत त्या महायुतीला जिंकवण्यामध्ये यश आलेलं आहे। असं असताना महायुतीमध्ये ज्या पराभव झालेला आहे त्या पराभवाला समन्वय जो आहे तीनही पक्षांचा, म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भाजप असेल किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, या तीनही पक्षांचा समन्वय नीटसा राहिला नाही अशा पद्धतीच्या तक्रारींचा सूर समोर आला होता। आणि त्यानंतर जर बघितलं तर केंद्रीय समन्वय समितीची स्थापना आता केली जाणार आहे महायुतीमध्ये। आणि या सगळ्या समितीचं काम जे आहे त्याच्या चुका ज्या प्रचारादरम्यान ज्या झाल्या त्या चुका टाळणं आणि सोबतच आपण बघितलं तर कॅम्पेन कशा पद्धतीने करणं अशा पद्धतीचं काम या सगळ्या समन्वय समितीचं असणार आहे। लवकरच या समन्वय समितीची स्थापना केली जाणार आहे आणि या समन्वय समितीमध्ये तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते असतील अशा पद्धतीची देखील माहिती साम टीव्हीला विश्वसनीय नेत्यांना दिलेली आहे। निश्चितच धन्यवाद प्रमोद।